काँग्रेस पक्षाने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. 36च फक्त ती नावं आहेत आणि त्याच्यामध्ये प्रमुख नाव म्हणजे स्वतः राहुल गांधी. परत एकदा त्यांना वायनाडमधून उमेदवारी देण्यात आलेली काँग्रेसच्या वतीने. शशी थरूर पण केरळमधून निवडणूक लढवणार. बाकीची पण काही नावं आहेत. आता ह्याच्यामध्ये आक्षेपाची गोष्ट अशी आहे, एक निवडणुकीचं धोरण म्हणून तुम्ही विरोधी पक्षाचे प्रमुख आहात. काँग्रेस हाच मुख्य विरोधी पक्ष आहे. सर्वात जास्त मतं भाजपच्या खालोखाल काँग्रेसलाच मिळालेली आहेत मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि बहुतांश जागांवरती काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत झालेली 202 ठिकाणी मागच्या लोकसभा निवडणुकीला. अशा परिस्थितीमध्ये तुमचा जो काही सेनापती असतो त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून लढताना समोर दिसायला हवं होतं. उत्तर प्रदेशच्या अमेठीमधून पराभव झाल्याच्या नंतर सुद्धा ज्या चिवटपणे त्याच्या पूर्वी म्हणजे 14चा पराभव स्वीकारून स्मृती इराणी ठामपणे 5 वर्ष त्या मतदारसंघात काम करत राहिल्या, त्याचा परिणाम म्हणून 2019 मध्ये त्यांनी राहुल गांधीचा सरळ पराभव करून दाखवला. हे जे फायटिंग स्पिरिट सध्याच्या सत्ताधाऱ्यांमध्ये दिसतं आहे त्याचा काहीतरी अंश विरोधकांमध्ये दिसायला पाहिजे होता. राहुल गांधी विरोधकांचे प्रमुख नेते आहेत, मुख्य पक्षाचे नेते आहेत. अपेक्षित असं होतं की मागचा पराभव विसरून त्यांनी अमेठीमध्ये ठामपणे ते उभे हे चित्र लोकांच्या समोर दिसायला पाहिजे होतं. वायनाडमधून ते निवडून आले, ते वायनाडमध्ये उभे राहतील, मुस्लिम मतदार जास्त आहे, त्यांच्यासाठी तो सेफ मतदारसंघ आहे, ती गोष्ट वेगळी. चित्र असं दिसायला हवं होतं की सेनापती प्रत्यक्ष मैदानात उभं राहून लढतो आहे, तो कुठे पळून गेलेला नाही. आणि नेमकं हे करण्यामध्ये काँग्रेस पक्ष आणि एकूणच विरोधांची आघाडी ही अपयशी ठरलेली आहे. खरं तर अजूनही शक्यता आहे की पुढची जेव्हा यादी येईल तेव्हा त्याच्यामध्ये अमेठीमधून त्यांचं नाव येईल. पण आता वायनाडमधून घोषित केलं म्हटल्याच्या नंतर अमेठीमधून परत ते उभे राहतील की नाही याच्या बाबतीत शंका आहे. आणि यादी पण अजून पूर्ण आलेली नाहीये. सत्ताधाऱ्यांनी 190-95ची यादी जाहीर केली असताना तुम्ही फक्त 35-36 उमेदवारांची यादी जाहीर करता, ही पण त्याच्यातली अडचणीची बाब आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दक्षिण विरुद्ध उत्तर अशा पद्धतीचं एक विचित्र राजकारण स्वतः डाव्या पक्षांनी, त्याच्यानंतर DMK सारख्या नेत्यांनी किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी किंवा स्वतः राहुल गांधीचंच वाक्य होतं की पूर्वेची दक्षिणेची मतदार कसे जागरूक आहेत आणि त्या तुलनेमध्ये उत्तरेतलं राजकारण कसं वरवरचं उथळ आहे. सतहे की राजनीती असा तो शब्द होता मागच्या वेळेस त्यांचा. त्याच्यावरून गदारोळ मिळाला. आता सुद्धा त्याला काय काऊ बेल्ट म्हणायचं किंवा गोमूत्र प्रदेश म्हणायचं अशा पद्धतीनं उत्तरेच्या राजकारणाला एक हेटाळणी करण्याचं काम जे सतत केलं गेलेलं आहे विरोधी आघाडीच्या वतीनं. आता ही जी कृती आहे राहुल गांधींना वायनाडमध्ये उमेदवारी देण्याची ती त्याला पोषक ठरलेली आहे. परत एकदा म्हणजे जे कोणी तुम्ही विभागणी करू इच्छिता नेमकं याच वेळेस ह्याच केरळमधून की जिथं काँग्रेसचे सगळ्यात जास्त खासदार निवडून आलेले होते, 15 इतके खासदार संख्येनं सगळ्यात जास्त संपूर्ण भारतामध्ये सगळ्यात जास्त संख्येनं खासदार कुठून निवडून आले होते तर 15 इतक्या संख्येनं केरळमधून. त्याच्यानंतर खालोखाल 8 खासदार हे तमिळनाडूमधून, भले ते DMKच्या सहकार्यानं का होईना, हे निवडून आलेले होते. पंजाबमध्ये पण 8 खासदार होते. म्हणजे इतक्या मोठ्या संख्येनं तुमचे जिथून खासदार निवडून येत आहेत जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त राज्य, 2/3 इतकं राज्य तुमच्याकडे होतं, 3/4. 20 पैकी 15 खासदार तुमचे होते केरळमध्ये. त्या केरळमध्ये काँग्रेसची पक्ष संघटना कशी मजबूत आहे आणि काय हे दिसायला पाहिजे होतं. नेमकं आत्ताच ही राहुल गांधींची उमेदवारी जाहीर व्हायच्या एकच दिवस आधी माजी मुख्यमंत्री के करुणाकरन यांच्या कन्या पद्मजा वेणुगोपाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 1 वर्षापूर्वी माजी गृहमंत्री असलेले AK अँटनी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, त्यांचे चिरंजीव अनिल अँटनी हे पण भाजपमध्ये गेले. त्याचं कारण लक्षात घ्या तुम्ही की तिथे दर 5 वर्षानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये बदल होतो. LDF आणि UDF, लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट म्हणजे डाव्यांची आघाडी, आणि UDF म्हणजे युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट म्हणजे काँग्रेस प्रणित आघाडी. अपेक्षा अशी होती की मागची जी सत्ता होती ती LDFची होती आणि यावेळेस ती पलटून आणखी लोकसभेमध्ये फार चांगले निकाल लागलेले होते काँग्रेसच्या बाजूने. त्याच्यामुळे स्वाभाविकच विधानसभेमध्ये जर काँग्रेसच्या नेतृत्वाने सगळ्यांनी म्हणून एकत्र प्रयत्न केले असते तर अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्ही म्हणजे मतदारांच्या समोर तुम्ही एक सक्षम पर्याय असं दिसलं असतं आणि तिथलं राज्य तिथली बदलून त्या ठिकाणी काँग्रेस सत्तेवरती आली असते. ते झालं नाही. पद्मजा वेणुगोपाल यांचा आरोप जो असा आहे की त्या 2 विधानसभा आणि 1 लोकसभा अशा सलग 3 निवडणुका हारल्या, त्याच्यामध्ये त्यांनी मुख्य
आक्षेप जो घेतलेला आहे की पक्ष कार्यकर्ते कशा पद्धतीनं साथ देत नव्हते, आणि अजून त्यांचा जो गंभीर आरोप आहे, मी 1 वर्षापासून सोनिया गांधींच्या भेटीची वेळ मागते, मला ती मिळत नाही. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, हेमंत बिस्व शर्मांचा जो आरोप होता जुना, की जेव्हा त्यांना राहुल गांधींना भेटायचं होतं आणि ते तयार झाले नाहीत भेटायला, कुत्र्याला बिस्किट खाऊ घालायला मग्न होते, हे सगळं प्रकरण घडलं. हेमंत बिस्व शर्मा तिथून बाहेर पडले, त्यांनी काँग्रेस सोडली, सगळं महाभारत घडलं. त्याच्यापासून कुठलंही शहाणपण काँग्रेसच्या नेतृत्वाने शिकून घेतलेलं दिसत नाही. काँग्रेसची अडचण ही आहे की तुमचं जे बलस्थान असलेलं राज्य होतं, 15 खासदार तुमचे निवडून आलेले होते, विधानसभेमध्ये तुम्ही ताकद लावली असती तर सत्ता बदल होऊ शकत होता, तो झाला नाही. एकूणच तुमच्या नेतृत्वाचा जो बेजबाबदारपणा आहे तो वारंवार समोर येत राहिला. आताही जेव्हा 36 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत होते, त्या बैठकीमध्ये राहुल गांधी हजर नाहीयेत. काँग्रेसच्या सर्वोच्च अशा कार्यकारिणी समितीची जी बैठक चालू होती, ह्या कोणाला उमेदवारी द्यायची त्याच्या संदर्भामध्ये ऑनलाईन काहीतरी त्याच्याशी जॉईन होणार राहुल गांधी असं सांगण्यात आलं. मोठे मोठे स्क्रीन काँग्रेसच्या कार्यालयामध्ये लावले, पण याचा सगळ्याचा परिणाम शून्य. राहुल गांधी आलेच नाहीत, ऑनलाईन पण काही आले नाहीत. काय व्हायचं ते झालं. राहुल गांधींची उमेदवारी वायनाडमधून जाहीर झाली. पण संदेश काय गेला की जेव्हा प्रत्यक्ष इथे लोकसभेची महत्वाची लढाई चालू आहे आणि त्यावेळेस तुमचा सेनापती ती लढाई सोडून पळ काढतो. दुसरी गोष्ट मी जे सांगतोय तो प्रत्यक्ष केरळमधले जे कार्यकर्ते आहेत, अनिल अँटनी आणि पद्मजा वेणुगोपाल, त्याचं एक उदाहरण म्हणून तुम्ही घेऊयात. ह्या सगळ्यांच्या पाठीशी पक्ष नेतृत्व उभं राहत नाहीये, ही त्यांची तक्रार आहे. म्हणून त्यांनी सरळ पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणं, तेही त्या पक्षात की ज्या पक्षाचा कुठलाही राजकीय आधार केरळमध्ये नाही, हे लक्षात घ्या. ते जर डाव्यांकडे गेले असते किंवा ते अजून कुठे गेले असते किंवा त्यांनी वेगळी काँग्रेस स्थापन केली असती तर गोष्ट वेगळी होती. काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये तिथून जे बाहेर पडायला लागलेत, सोडून चाललेले आहेत. अक्षरशः जेव्हा की राहुल गांधींची पहिली पदयात्रा तिथूनच सुरू झाली होती, म्हणजे दक्षिणेतून कन्याकुमारीतून सुरू झाली होती, केरळमध्ये गेली होती, मग कर्नाटकात गेली होती, पुढचे सगळे इतिहास. हे सगळं असताना ही जी टीका वारंवार केली जाते की जुन्या ह्याच्यातून काहीतरी शहाणपण तुम्ही शिकून घ्या, पण ते काँग्रेस नेतृत्व शिकायला तयार नाही. ते शिकायला तयार नाही. त्याचा एक परिणाम परत सगळ्या डाव्या म्हणा किंवा हे सगळ्या विरोधी आघाडीवरती होतो आहे, ते शिकायला तयार नाही. त्याच्यावरची ही उसंतवाणी. आमेठी विहीर दक्षिणेत आड, बरे वायनाड राहुलला. उत्तरेची आता नको म्हणे असं वायनाड खास सुरक्षित. केरळ आता आहे खूप हिरवळ, नाही जळजळ भगव्याची. लाडका म्हणून मतदार संघ, राजकीय संघ क्षीण इथे. डाव्यांचा विरोध सांगा तो केवढा, लुटू पुटू लढा त्यांच्या संगे. फिरता भारत आली पहा झीट, एक हीच सीट राखू चला. कांत सेनापती लपतो बिळात, धोरण गाळात लढण्याचे, धोरण गाळात लढण्याचे. सेनापती प्रत्यक्ष लढाऊ वृत्तीनं जोपर्यंत समोर उभा असतो तोपर्यंत सैन्य लढत असतं. जेव्हा सेनापती कुठल्या तरी कारणानं हातपाय गाळतो, पळ काढतो, निघून जातो, रणांगण सोडतो, त्यावेळी सैन्याची अवस्था सगळ्यात बिकट होत असते. काँग्रेसचे कार्यकर्ते संपूर्ण भारतभर जिथे सैरभैर झाले, त्याचं महत्वाचं कारण म्हणजे काँग्रेसच्या नेतृत्वाचे ही कमजोरी आहे, हा जो दोष आहे, आणि तो ते कबूल करायला तयार नाही. ज्या कार्यकर्त्यांना आपल्या काहीतरी भविष्यातली दिशा त्यांना चांगली असावी असं वाटतंय, ते सगळे त्याच्यामुळेच काँग्रेस सोडून बाहेर पडताना दिसत आहेत. जो केरळ एकेकाळी काँग्रेसचा गड समजला जात होता, जो प्रदेश ज्या ठिकाणाहून आता 20 पैकी 15 खासदार काँग्रेसचे निवडून गेलेले होते, त्याच ठिकाणी जर ही काँग्रेसची अवस्था असेल तर उर्वरित भारतामध्ये काय असेल वेगळं सांगायची गरज नाही. आणि काँग्रेसची ती अवस्था आहे म्हणजे परिणामी विरोधी आघाडीची पण काय अवस्था असेल सांगायची गरज नाही वेगळं. इथेच थांबूया. धन्यवाद.